नमस्कार मैत्रिणींनो. आपण आज गवारची भाजी बनवणार आहे. शेंगदाण्याचं कूट टाकलेली गवारची भाजी अशा पद्धतीने बनवणार आहे आपण. तर आधी पण मी गवारच्या रेसिपी टाकल्या एक दोन, तर ती फार वेगळ्या प्रकारची बनवलेली आहे आणि ही एक वेगळ्या प्रकारची आहे. तर प्रत्येक गवारची भाजी वेगवेगळ्या प्रकारची बनवलेली आहे मी. तर ही शेंगदाण्याचं कूट टाकून बनवणार आहे मी हिला. तर त्याच्यासाठी आपण थोडस वाटण बनवून घ्यायचं. तर 3-4 चमचे कूट घ्यायचं. 4 चमचे आहे शेंगदाण्याचं कूट. एवढ्या लसूणच्या पाकळ्या 7-8 आहेत त्याच्यात. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची, थोडीशी हळद आणि चटणी, 1 चमचा चटणी. आणि याला फिरवून घ्यायचं मिक्सर मध्ये. तर हे असं मी दळवून घेतलेलं आहे. कूट एकदम बारीक पण नाही करायचं आणि एकदम जाड पण नाही ठेवायचं, असं थोडस किंचित रव रव ठेवायचं, असं या पद्धतीने. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे ते. 2-1 पळ्या तेल टाकून द्यायचं. तर मी अशा पद्धतीने गवार निवडून घेतलेली, धुवून निवडून घेतली आणि साफ धुवून घेतलेली व्यवस्थित. याच्यात थोडं जिरं टाकायचं. या चटणीमध्ये थोडस पाणी टाकून असं थोडस मिक्स करून घ्यायचं. थोडस टाकायचं पाणी एवढं. आणि गॅस बंद करून द्यायचा तोपर्यंत. असं थोडं मिक्स करून घ्यायचं आणि टाकून द्यायचं असं. याला छान रंग येतो मग आणि छान तळली जाते, जळत नाही चटणी वगैरे. तेल पण छान सुटतं मग भाजीला. माझ्या अशीच भाजी करायची, त्याच्या पद्धतीने मी करते ही भाजी. साध्या पद्धतीने पण छान लागते. म्हणजे रोज सतत मसाल्याची भाजी खायचं कंटाळा येतो ना, मग मध्ये थोडं सौम्य भाजी बरी असते कधी कधी. अशा पद्धतीने तळून घ्यायची आणि गवार सोडून द्यायची. मीठ टाकून द्यायचं. थोडं मीठ चटणी दळताना पण टाकलं होतं. अगोदर ही गवार आहे ना 2-4 मिनिटं अगोदर तळून पण घेतली ना तेलामध्ये आणि नंतर फोडणीत टाकले तरी पण छान चव येते आणखी. मग तसं पण केलं चालेल, आणखी छान चव लागते. मग अशी परतून घ्यायची तेलामध्ये आणि मग टाकायची फोडणीत तिला. त्याच्यात चटणी न टाकता तळायची तिला, फक्त मीठ टाकून.
थोडंसं पाणी ठेवून द्यायचं गरम करायला भाजीत टाकण्यासाठी. एखाद मिनिट अशीच होऊ द्यायची तिला झाकण ठेवून आणि मग पाणी टाकायचं. अशी कोरडी जर ठेवायची असेल तुम्हाला तर मग थोडंसंच पाणी मारायचं आणि तिला वाफ्यावर होऊ द्यायची. अशी पण छान लागते ती. मी पातळ बनवते तिला. एवढा शिजून सार उरेल आणि थोडंसं शेंगा शिजायला थोडंसं एक्स्ट्रा टाकून द्यायचं. एवढं. थोडी कोथिंबीर टाकून द्यायची. आणि मंद आचेवर शिजू द्यायची तिला झाकण ठेवून. बघू शकता मैत्रिणींनो, आपली गवारची भाजी तयार झालेली आहे. छान घट्टपणा पण आलाय तिला. अशा पद्धतीने गवार पण छान शिजून गेली. अशी पातळ ठेवायची. हे फार खूप टेस्टी लागतं. पोळीत बुडवून बुडवून तेव्हाच पोट भरून जातं. भातावर पण छान लागते भाजी. भातावर टाकली काशी छान लागते. पाहू शकता मैत्रिणींनो, अशा पद्धतीने गवारची भाजी तयार आहे. माझी रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.